मत्स्य व्यवसाय विभागाने ICAR CMFRI आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सागरी मत्स्य जनगणना 2025ला सुरुवात केली आहे. ही जनगणना केवळ आकडेवारी पुरताच मर्यादित नाही, तर ती सुमारे 12 लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंब, मत्स्य गावं आणि मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करते. प्रथमच आर्थिक स्थिती, विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जाते. 3 नोव्हेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 या काळात जनगणनेच्या कार्यवाहीचा शुभारंभ होतोय. व्यास नाव या ॲपसह टॅबलेट PC वितरित केले जात आहेत, ज्याद्वारे गणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल. ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे. या सागरी मत्स्य जनगणना 2025 मधून मिळणारे निष्कर्ष धोरण निर्मितीस मार्गदर्शन करतील, शिवाय लक्षित शासकीय योजना तयार करण्यास मदत करतील आणि शेवटी मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचं बळकटीकरण करत भारताच्या विकास कथेला नवी गती देतील. रिलायन्स फाउंडेशन आवाहन करतं की मत्स्य व्यवसाय विभाग, ICAR, CMFRI आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं सागरी मत्स्य जनगणना 2025 सुरू झाली आहे. प्रथमच आर्थिक स्थिती, उपजीविका साधनं आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संकलित केली जात आहे. ही जनगणना 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत जनगणनेचे काम राज्यभर सुरू राहील. धन्यवाद.